नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026. तुम्ही पाहतात ऑल एक्झाम करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल. येथे आपण दररोज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि MCQ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न परीक्षांसाठी उपयोगी आहेत. चला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भारताने बायोफॅच 2026 मध्ये कोणता सन्मान मिळवला आहे? पर्याय क्रमांक ए बेस्ट ऑर्गॅनिक एक्सपोर्टर, पर्याय क्रमांक बी कंट्री ऑफ द इयर, पर्याय क्रमांक सी ग्रीन ॲग्रिकल्चर लीडर, पर्याय क्रमांक डी इको चॅम्पियन. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंट्री ऑफ द इयर. प्रश्न क्रमांक दुसरा. बायोफेच हा कार्यक्रम कोणत्या देशात होत आहे? पर्याय क्रमांक ए फ्रान्स, पर्याय क्रमांक बी अमेरिका, पर्याय क्रमांक सी जर्मनी, पर्याय क्रमांक डी इटली. उत्तर आहे जर्मनी. प्रश्न क्रमांक तिसरा. भारत आणि नेदरलँड्स यांनी हायड्रोजन फॅलोशिप प्रोग्राम सुरू केला. हा कार्यक्रम मुख्यतः कशासाठी आहे? पर्याय क्रमांक ए अंतराळ संशोधन, पर्याय क्रमांक बी हरितवायू संशोधन, पर्याय क्रमांक सी डिफेन्स टेक, पर्याय क्रमांक डी कृषी विकास. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरितवायू संशोधन. प्रश्न क्रमांक चौथा. लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव कोणत्या कलमानुसार दाखल केला जातो? पर्याय क्रमांक ए कलम 75, पर्याय क्रमांक बी कलम 324, पर्याय क्रमांक सी कलम 356, पर्याय क्रमांक डी कलम 94 सी. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलम 94 सी. प्रश्न क्रमांक पाचवा. AI जनरेटेड कंटेंटवर नवीन IT रूल्स 2026 मध्ये काय अनिवार्य केले गेले? पर्याय क्रमांक ए प्रॉमिनंट कंटेंट लेबल, पर्याय क्रमांक बी कंटेंट लायसन, पर्याय क्रमांक सी हायर टॅक्स, पर्याय क्रमांक डी युजर कन्संट फॉर्म, पर्याय क्रमांक ए प्रॉमिनंट कंटेंट लेबल. प्रश्न क्रमांक 6. नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप NLST मुख्यतः कोणत्या अभ्यासासाठी आहे? पर्याय क्रमांक ए पृथ्वीविज्ञान, पर्याय क्रमांक बी सूर्य व अंतराळ अभ्यास, पर्याय क्रमांक सी हवामान बदल, पर्याय क्रमांक डी समुद्री अध्ययन. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य व अंतराळ अभ्यास. प्रश्न क्रमांक 7. न्यू IT रूल्स मध्ये सिंथेटिक मीडिया रिमूव्हल टाईम किती तासाचा आहे? पर्याय क्रमांक ए 3 तास, पर्याय क्रमांक बी 48 तास, पर्याय क्रमांक सी 12 तास, पर्याय क्रमांक डी 36 तास. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3 तास. प्रश्न क्रमांक 8. 11 फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए विज्ञानातील महिला व मुली दिन, पर्याय क्रमांक बी तंत्रज्ञान दिन, पर्याय क्रमांक सी शिक्षण दिन, पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय विज्ञान दिन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विज्ञानातील महिला व मुली दिन. प्रश्न क्रमांक 9. ADB-ने पूर व्यवस्थापनासाठी निधी कोणत्या राज्याला दिला? पर्याय क्रमांक ए आसाम, पर्याय क्रमांक बी गुजरात, पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र, पर्याय क्रमांक डी बिहार. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम. प्रश्न क्रमांक 10. JDP, CPI, IIP डेटा कोण प्रसिद्ध करते? पर्याय क्रमांक ए RBI, पर्याय क्रमांक बी सेबी, पर्याय क्रमांक सी नाबार्ड, पर्याय क्रमांक डी मोस्पी. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोस्पी. आजचा करंट अफेअर्स इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया.